Hello everyone, welcome to Arvisource English. So students, in this video, we are going to see poetic appreciation of the Coromandel Fishers poem. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द कोरोमंडल फिशर्स या पोएमचे अप्रिसिएशन बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी बघूया टायटल. द कोरोमंडल फिशर हे या पोएमचं टायटल आहे. द टायटल रेफर्स टू द फिशरमॅन who live and work along the Coromandel coast of India. तर या टायटल वरूनच आपल्याला कळते की ही पोएम फिशरमॅन्स बद्दल आहे जे की भारताच्या कोरोमंडल कोस्ट वर राहतात. इट हायलाइट्स देअर कनेक्शन विथ द सी अँड देअर हार्ड वर्किंग ब्रेव्ह लाईफ. आणि या टायटल वरून या फिशरमॅन्सचं कनेक्शन समुद्रासोबत आणि त्यांची मेहनत आणि त्यांचं अतिशय साहसी जीवन याबद्दल सुद्धा टायटल्स वरून आपल्या लक्षात येते. पुढे बघूया आपण पोएट आहे सरोजिनी नायडू. त्यांच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. शी इज नोन ॲज द नाइटिंगेल ऑफ इंडिया. तर सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाते. शी ऑफन रोट पोएम्स अबाउट नेचर, लव्ह अँड लाईव्स ऑफ इंडियन पीपल. आणि त्यांनी अनेक पोएम लिहिलेले आहेत ज्यामध्ये निसर्गाशी, प्रेमाशी आणि भारतीय लोकांच्या जीवनाशी संबंधित आहेत. त्यानंतर बघूया राईम स्कीम आहे AABB. पुढचा पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीच. पोएम मध्ये अनेक फिगर ऑफ स्पीच आहेत ज्यामध्ये पहिली आपण म्हणू शकतो मेटाफर आहे. द सी इज अवर मदर, म्हणजे ही समुद्र आपली माता आहे. त्यानंतर दुसरं जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे पर्सोनिफिकेशन. द विंड इज अवर कॉम्रेड. तर विंडच्या ऐवजी इथे वेव्स पाहिजे होतं. द वेव्स इज अवर कॉम्रेड असं तिथे हवं आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन. याचं एक्झाम्पल आहे स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. त्याच्यात एस हा साऊंड रिपीट झालेला आहे. आणि पुढची फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. द वर्ड ब्रदर्स इज रिपीटेड टू क्रिएट रिदम अँड युनिटी. तर ब्रदर्स हा शब्द परत परत रिदम आणि युनिटी क्रिएट करतो आणि परत परत रिपीट झालेला आहे. त्यापुढे पाहूया आपण थीम. द पोएम हायलाइट्स द करेज, फेथ अँड युनिटी ऑफ द फिशरमॅन. तर पोएम जी आहे ती फिशरमॅन म्हणजे मासेमारांची, करेज म्हणजे हिंमत, फेथ म्हणजे विश्वास आणि युनिटी म्हणजे ते जे सोबत राहतात, एक सोबत राहतात, त्यांच्यामध्ये जो युनिटी आहे त्याला हायलाइट करते, ते दर्शवते. इट सेलिब्रेट्स देअर क्लोज बॉन्ड विथ नेचर. आणि पोएम साजरं करते फिशरमॅन्सचं जे संबंध आहे, क्लोज बॉन्ड आहे निसर्गासोबत. द सी, विंड, वेव्स, त्यामध्ये समुद्र आहे, वारा आहे, लाटा आहेत. अँड देअर फिअरलेस ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ्स डेंजर. आणि जीवनात येणारे जे डेंजर्स आहेत, धोके आहेत, त्याप्रती किती त्यांचा फिअरलेस ॲटिट्यूड आहे, म्हणजे ते बिलकुल घाबरत नाहीत, हे सुद्धा आपल्याला पोएम मधून कळते. द पोएम ऑल्सो सिम्बलाइज ह्युमन स्ट्रगल, हार्ड वर्क अँड ट्रस्ट इन गॉड. त्याशिवाय पोएम जी आहे ती सिम्बलाइज करते ह्युमन स्ट्रगल म्हणजे मानवी संघर्ष, हार्ड वर्क म्हणजे मेहनत आणि ट्रस्ट इन गॉड म्हणजे देवावरचा विश्वास. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे होतं अप्रिसिएशन ऑफ द पोएम द कोरोमंडल फिशर्स. आय होप तुम्हाला सर्वांना फार चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजलं असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.